विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण दोन ट्रायंगल्सच्या एरियाच्या बाबतीत प्रॉपर्टी अभ्यासलो. कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो द रेशो ऑफ द प्रॉडक्ट. कोणाचा प्रॉडक्ट? ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. हे आपण मागच्या भागात अभ्यास करतो. आणि मग पुढे काही त्यामध्ये कंडिशन्स त्या ठिकाणी कन्सिडर केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल किंवा इक्वल असेल तर त्यांचा एरिया हा हाईटच्या रेशोशी इक्वल असतो. जर त्या दोन ट्रायंगलचा हाईट सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो बेसच्या रेशोशी इक्वल असतो. आणि शेवटी अभ्यासलोत आपण की बेस आणि हाईट दोघेही सेम असतील तर मात्र त्यांचा एरिया इक्वल येतो, म्हणजेच त्यांच्या एरियाच्या रेशोची व्हॅल्यू ही 1 येते. आपण मागच्या भागात पाहिलं. आणि मग त्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटीज टेक्स्ट बुकमध्ये दिलेले आहेत. या आकृतीच्या आधारे या फिगर्सच्या सहाय्याने आपल्याला या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितलेले आहेत. मग मागच्या भागात जे काही प्रॉपर्टी आपण अभ्यासलो त्यांच्या आधारे हे ॲक्टिव्हिटीज आपण पूर्ण करू. बघा, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला इथे रेशो मिळवायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हे बघा, इथे आकृतीमध्ये हा ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल APQ. हा मधला ट्रायंगल APQ. आणि मग यांच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग इथे बघा, ऑलरेडी आपल्याला रेशो मांडून दिलेला आहे, ज्यामध्ये प्रॉडक्ट्स पण दाखवलेले आहेत. मग हे दोन जे एम्प्टी बॉक्सेस आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये, तिथे आपल्याला सेगमेंटची नावं लिहायची आहेत. आणि मग हा ट्रायंगल ABC याचा बेस आणि हाईट यांचा प्रॉडक्ट. बघा, ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये AR हा सेगमेंट या BC वर परपेंडिक्युलर काढलेला आहे. जो सेगमेंट परपेंडिक्युलर असतो तोच हाईट असतो, लक्षात घ्या. मग AR परपेंडिक्युलर आहे. कोणावर काढलेला परपेंडिक्युलर आहे? ट्रायंगल ABC च्या साइड BC वर. म्हणून BC ही या ट्रायंगलची बेस आहे आणि AR या ट्रायंगलचा हाईट आहे. आणि मग या दोघांचा प्रॉडक्ट. तसंच ट्रायंगल APQ मध्ये AR हाच सेगमेंट पुन्हा या ट्रायंगलची हाईट आहे आणि ही हाईट साइड PR वर काढली, PQ वर काढलेली आहे. म्हणून PQ हा या ट्रायंगल APQ चा बेस आहे आणि AR या ट्रायंगलची हाईट आहे. आणि मग आपल्याला निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की AR हे सेम एलिमेंट कॅन्सल होईल आणि मग इथे रिमेनिंग टर्म BC राहील आणि इथे PQ राहील. थोडक्यात BC आणि PQ या ट्रायंगल्सचे बेस आहे आणि मग ह्या बेसचा रेशो आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे या एरियाचा रेशो, ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा प्रोपोर्शनल मध्ये आहे बेसच्या रेशोशी. थोडक्यात या एरियाचा रेशो इक्वल आहे बेसच्या रेशोशी, कारण या दोन ट्रायंगल मध्ये हाईट सेम आहे. ओके, पुढे बघा, या आकृतीवरून ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची.
area of triangle LMN and area of triangle DMN. बघा, LMN and DMN आपल्याला प्रॉडक्ट दिलेलं आहे. यांच्यामध्ये बेस सेम आहे का हाईट सेम आहे इथं आपल्याला ओळखण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी इथं बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट दिलेला आहे. आणि जर सेम असेल एलिमेंट तर याप्रमाणे तो काय होईल, एलिमिनेट होईल. मग ट्रायंगल LMN मध्ये हा LP बघा, LMN मध्ये हा सेगमेंट LP परपेंडिक्युलर काढलेला आहे या साइड MN वर. मग ज्या साइडवर परपेंडिक्युलर काढलेलं आहे MN वर हा बेस होईल आणि परपेंडिक्युलर म्हणजेच LP या ट्रायंगलची हाईट होईल. आणि याचा रेशो मांडायचा ट्रायंगल DMN शी. ट्रायंगल DMN मध्ये हा DQ परपेंडिक्युलर आहे आणि हा कोणावर काढलेला परपेंडिक्युलर आहे, MN वर काढलेला परपेंडिक्युलर आहे. म्हणून MN या ट्रायंगलचा बेस होईल आणि DQ या ट्रायंगलची हाईट होईल. मग बघा, या दोन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये MN हा टर्म सेम आहे, तो एलिमिनेट होईल आणि LP इज टू DQ हा रेशो आपल्याला मिळेल. बघा, LP ही या ट्रायंगलची हाईट आहे, DQ या ट्रायंगलची हाईट आहे. म्हणजे हाईटशी प्रोपोर्शन मध्ये यांचा एरिया, कारण या दोन ट्रायंगलचा काय सेम आहे, बेस. इथे हाईट सेम होता म्हणून एरिया प्रोपोर्शनल मध्ये आहे बेसशी. इथे बेस सेम आहे म्हणून एरिया प्रोपोर्शनल मध्ये आहे कोणाशी, हाईटशी. ओके, नेक्स्ट या आकृतीवरून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. यामध्ये प्रश्नात दिलेले, मी इथे लिहिलेलं नाहीये की या ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट CM हा मेडियन आहे. लक्षात घ्या, मेडियन म्हणजेच वर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट ला जॉईन करणारा सेगमेंट असतो. म्हणून M हा AB चा मिड पॉइंट आहे असं प्रश्नात दिलेलं आहे. आणि मग M हा AB चा मिड पॉइंट असल्यामुळे हा सेगमेंट AM आणि सेगमेंट BM हे दोघं कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, म्हणजे त्यांची लेंथ सेम असेल. बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल AMC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMC हे दोन ट्रायंगल AMC आणि BMC यांच्या एरियाचा रेशो आपल्याला मिळवायचं, लिहायचं. आणि मग या दोन ट्रायंगल मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे हे M मिड पॉइंट असल्यामुळे AM इक्वल टू BM आहे. याचा यूज आपण नंतर करू. मग इथे तर आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एक एकच बॉक्स दिलेला आहे. मग ह्या दोन ट्रायंगलचा हे बेस इक्वल आहे, हे AM इज टू BM इथे लिहिता येईल. पण यांच्या हाईट बद्दल आपल्याला विचारलेलं नाहीये किंवा हाईट साठी बॉक्स दिलेला नाहीये. तर मी कालच्या तसंच सांगितलेलं आहे, जेव्हा दोन ट्रायंगलचे बेस एकाच लाईनवर असून त्यांचा एक वर्टेक्स कॉमन असतो तेव्हा त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम असते. मग बघा, ट्रायंगल AMC आणि ट्रायंगल BMC मध्ये AM आणि BM हे बेस एकाच लाईनवर असून C हा यांचा कॉमन वर्टेक्स आहे. म्हणून या दोन ट्रायंगलची हाईट सेम असते. हे आपल्याला पुन्हा पुन्हा उपयोगी पडणार आहे. ओळखायचं आपल्याला हाईट कधी सेम असते. पुन्हा सांगतो, जेव्हा दोन ट्रायंगलचे बेस एकाच लाईनवर असून एक वर्टेक्स कॉमन असतो तेव्हा त्यांचा काय सेम असतो, हाईट सेम असतो. आणि मग हाईट सेम असलेल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. मग त्यांच्या बेसच्या रेशोशी यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो. मग हाईट सेम असल्यामुळे आपण फक्त इथं बेसचा रेशो मांडणार. त्या ट्रायंगलचा बेस AM आहे आणि ट्रायंगल BMC चा बेस
BM आहे. पण पुढे जाऊन प्रश्नात दिल्याप्रमाणे लक्षात घ्या AM आणि BM हे दोघं इक्वल आहेत. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कारण M हा AB चा मिड पॉइंट आहे असं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. मग हे दोघं इक्वल आहेत म्हणजे आपल्याला इथं BM ची किंमत AM ठेवता येतं किंवा AM ची किंमत BM ठेवता येतं. सेम एलिमेंट घेता येतात कारण हे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आणि मग एखाद्या संख्येला त्या संख्येने भागलं तर भागाकार 1 येतो. मग ही एक व्हॅल्यू आली या रेशोची. म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे. मी कालच्या तसंच सांगितलं होतं, जेव्हा दोन ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट सेम असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा 1 असतो. म्हणजेच लक्षात घ्या त्यांचा एरिया सेम असतो. या प्रश्नामध्ये आपल्याला गिव्ह रिझन म्हटलेलं आहे. मी इथे लिहिलेलं नाही प्रश्नात, लक्षात घ्या पुस्तकात दिलेलं आहे. गिव्ह रिझन म्हटलेलं आहे, कारण द्यायचं आहे. रेशोची व्हॅल्यू 1 का आलेली आहे ह्याचं रिझन लिहायचं आहे. मी शिकवताना ऑलरेडी सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो पहा. या दोन ट्रायंगलचा, कोणत्या दोन ट्रायंगलचा, ट्रायंगल AMC आणि BMC या दोन ट्रायंगलचा बेस हा कोलिनियर आहे. मीन्स बेस ऑफ ट्रायंगल AMC and BMC lie on same line and triangles have a common vertex point C. Therefore, triangles have equal heights and M is midpoint of AB. Therefore, base of triangles are equal. हे रिझन आहे. थोडक्यात या दोन्ही ट्रायंगलचा हाईट सेम आहे आणि बेस सेम आहे, म्हणून यांच्या एरियाच्या रेशोची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे. हे या उत्तराचं कारण आहे, हे रिझन आहे. पाहता या भागावर प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला सोडवायचं आहे. आपण ज्या काही प्रॉपर्टी शिकलो त्याच्या आधारे हा प्रॅक्टिस सेट आपल्याला पूर्ण करायचा आहे. आताच आपण त्याच प्रॉपर्टीवर आधारित 3 ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलं. आता बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. एका ट्रायंगलचा बेस 9 सेंटीमीटर दिलेला आहे आणि हाईट 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर and height is 6 centimeter. Find the ratio of areas of these two triangles. पहा या दोन ट्रायंगल मध्ये बेस काय दिलेला आहे 9 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आणि हाईट दिलेला आहे 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. म्हणजे यांचा बेस सेम नाही, हाईट सेम आहे. ओके. आणि या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला मांडायचा किंवा मिळवायचं. आणि आपण अभ्यासल्याप्रमाणे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो, इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. या प्रॉपर्टीचा इथे यूज करायचा आपल्याला. उत्तराच्या सुरुवातीला ती प्रॉपर्टी लिहायची. एखादा शब्द मागे पुढे झाला तरी चालतो. द रेशियो ऑफ areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कसा असतो, इक्वल असतो. कोणाशी इक्वल असतो, द रेशो ऑफ प्रॉडक्ट, गुणाकाराच्या रेशोशी. कोणाचा गुणाकार, ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे आपण प्रॉपर्टी मध्ये अभ्यासलो. हे आपण थोडक्यात असं पण लिहू शकतो, A1 is to A2.
A1:A2 म्हणजे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. बघा इथं ट्रायंगलची नावं दिलेली आहेत म्हणून आपण या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये हे लिहितोय. A1:A2 म्हणजे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इक्वल असतो B1 × H1 अपॉन B2 × H2. हे B1 B2 त्यांचे बेस आहेत, H1 H2 त्यांच्या हाईट्स आहेत. मग एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. मग या प्रॉपर्टी नुसार आपण हे इक्वेशन लिहिलं. आपण यामध्ये आता किमती ठेवूया. पहिल्या ट्रायंगलचा बेस बघा, हा फर्स्ट ट्रायंगल, याचा बेस दिलेला आहे 9 सेंटीमीटर आणि ह्या फर्स्ट ट्रायंगलची हाईट 5 सेंटीमीटर. या सेकंड ट्रायंगल मध्ये बेस दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेला आहे 6. इथे याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. कॅल्क्युलेशन इथे केला तरी चालतं किंवा रफ मध्ये केला तरी चालतं. बघा 3 3 जा 9, 3 2 जा 6, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 1 जा 3 and 2 2 जा 4. हा 3:4 यांच्या एरियाचा रेशो मिळालेला आहे. इथे लिहू आपण therefore A1:A2 equal to 3:4. that is हा रेशो आपण असं लिहू शकतो A1:A2 is equal to 3:4. therefore शेवटी शब्दात उत्तर लिहायचं आहे. आपल्याला या प्रकारे विचारलेलं नाही आहे, वर्ड्स मध्ये विचारलेलं आहे. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ these two triangles. therefore the ratio of areas of these two triangles is 3:4. बघा या प्रकारे आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मिळालेला आहे. सिंपल आहे. एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे सूत्राच्या रूपात लिहिलं, किमती ठेवलं आणि मग रिड्यूस केल्यानंतर त्याच्या एरियाचा रेशो मिळालेला आपल्याला 3:4. पहा या प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं गणित आहे एक्झाम्पल नंबर 2. इन फिगर सेगमेंट BC परपेंडिकुलर AB. हा सेगमेंट BC या AB ला बघा इथे राईट अँगल असल्यामुळे BC हा AB ला परपेंडिकुलर आहे and AD परपेंडिकुलर आल्सो AB. AD आणि AB मध्ये राईट अँगल असल्यामुळे AD हा AB ला परपेंडिकुलर आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेले आहे, उदाहरणात पण दिलेले आहे. काही किमती दिलेल्या आहेत पहा. इन फिगर BC is equal to 4, AD is equal to 8. then find the ratio of areas of triangle ABC and triangle ADB. triangle ABC आणि हा ट्रायंगल ADB या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला मिळवायचा आहे, फाइंड करायचं. सिंपल आहे. बघा या दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, ह्या दिलेल्या माहितीवरून पण लक्षात येईल की BC AB वर परपेंडिकुलर आहे या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये सुद्धा AD परपेंडिकुलर आहे कोणावर? AB वरच. म्हणजे हे दोन्ही सेगमेंट या एकाच AB वर परपेंडिकुलर आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की AB हा या दोन्ही ट्रायंगलचा सेम बेस होईल किंवा त्याला कॉमन बेस सुद्धा म्हणता येईल. बघा ना, आपण लिहायचं म्हटलं तर या ट्रायंगल ABC मध्ये BC हाईट म्हणता येईल आणि AB बेस म्हणता येईल. या ट्रायंगल मध्ये AD हाईट म्हणता येईल आणि AB बेस म्हणता येईल, कारण हे दोन्ही परपेंडिकुलर या एकाच साइड AB वर काढलेले आहेत. मीन्स these two triangles have same base AB. आणि जेव्हा बेस सेम असतो तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशिओ हा प्रोपोर्शन मध्ये असतो करस्पॉन्डिंग हाईटशी. मीन्स द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with same base is equal to the ratio of corresponding heights.
मग इथे आपल्याला ऑलरेडी ट्रायंगलची नावं दिलेली आहेत. मग इथे ती प्रॉपर्टी लिहायची आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पण ते ट्रायंगल्सचं वैशिष्ट्य काय? विथ काय सेम आहे त्यांचं? कॉमन बेस किंवा सेम बेस म्हटलं तरी चालतं. इज इक्वल टू द रेशो ऑफ बेसेस, सॉरी रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स. काय सेम आहे यांचा? बेस सेम आहे, म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो हा कोणाच्या रेशोशी इक्वल असतो? रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणून लक्षात घ्या, ही प्रॉपर्टी एवढी मोठी जरी तुम्ही उत्तरात नाही लिहिलं तर सिंपल एवढं लिहिलं तरी चालतं, these two triangles have same base, एवढं लिहिलं तरी चालतं. Therefore area of triangle ABC is to area of triangle ADB equal to. लक्षात घ्या, जो ट्रायंगल अगोदर आहे त्याचाच इथे या ठिकाणी एलिमेंट लिहायचा आहे, जो ट्रायंगल नंतर आहे त्याचा एलिमेंट नंतर लिहायचा आहे. मग यांचा बेस सेम आहे म्हणून यांच्या एरियाचा रेशो प्रोपोर्शन मध्ये असतो हाईटशी. आपल्याला हाईटचा रेशो लिहायचा आहे. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये BC ही हाईट आहे आणि ट्रायंगल ADB मध्ये AD ही हाईट आहे. ओके, मग आता किमती ठेवायची आहेत. BC ची किंमत आपल्याला उदाहरणात दिलेली आहे, मी आकृतीवर लिहिलेली आहे 4. AD ची किंमत 8 दिलेली आहे. याला संक्षिप्त रूप देऊ, 4 1 जा 4, 4 2 जा 8. शेवटी उत्तर लिहिता येईल. Therefore area of triangle ABC is to area of triangle ADB equal to 1:2. या प्रकारे या दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोची व्हॅल्यू आलेली आहे 1:2. सिंपल आहे, यांचा बेस कॉमन आहे म्हणून यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणून आपण एरियाचा रेशो इक्वल लिहिलो रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाइट्स आणि मग हाइटच्या किमती दिलेल्या आहेत, किमती ठेवलो आणि मग त्याला संक्षिप्त रूप दिलं. हे आपल्याला उत्तर मिळाले. पहा, प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं गणित आहे, तिसरं गणित. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवत आहोत, जे आपण ट्रायंगलच्या रेशोची प्रॉपर्टी अभ्यासलो त्याच्यावर आधारित हे उदाहरण सुरू आहे. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मी. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. ही मुख्य प्रॉपर्टी आहे. आणि मग पुढे कंडिशन मध्ये बेस इक्वल असेल तर एरियाचा रेशो इक्वल असतो हाईटच्या रेशोशी, किंवा हाईट इक्वल असेल तर एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द बेसशी. आणि हाईट आणि बेस दोन्ही सेम असतील तर त्याच्या एरियाच्या रेशोची व्हॅल्यू 1 येते, म्हणजेच त्या दोघांचा एरिया इक्वल असतो. हे आपण अभ्यासलो. बघा आता या गणितामध्ये सेगमेंट PS परपेंडिकुलर RQ. हा सेगमेंट PS या RQ वर परपेंडिकुलर. लक्षात घ्या, हा RQ पुढे प्रोड्यूस केलेला आहे, मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. हा ट्रायंगल PQR ज्यामध्ये हा अँगल मोर दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे ऑब्टूस अँगल आहे. आणि हा ट्रायंगल PQR हा असा आहे. ऑब्टूस अँगल असल्यामुळे या ट्रायंगलची हाईट ही या व्हर्टेक्स मधून या साइडला प्रोड्यूस करून काढावी लागते. म्हणून ह्या QR ला प्रोड्यूस करून हा PS या बेस QR वर काढलेला आहे. लक्षात घ्या, इथे सांगितलेलं आपल्याला PS परपेंडिकुलर आहे कोणावर? QR वर. लक्षात घ्या, हा ट्रायंगल PRS विचारात घ्यायचं नाही आपल्याला, हा ट्रायंगल PQRच विचारात घ्यायचं आहे, ज्यामध्ये QR बेस आहे, हा प्रोड्यूस केलेला आहे ऑब्टूस अँगल ट्रायंगल असल्यामुळे. आणि या बेसवर हा सेगमेंट PS परपेंडिकुलर काढलेले आहे, म्हणजे QR या ट्रायंगलची बेस होईल तर PS या ट्रायंगलची हाईट होईल.
पुढे अँड सेगमेंट QT परपेंडिक्युलर PR. हे बघा, हा QT या PR वर परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, दोन्ही कंडिशन मध्ये हा एकच ट्रायंगल यूज केलेला आहे. ट्रायंगल PQR मध्ये सुरुवातीला QR बेस आहे, PS हाईट आहे. नंतर याच ट्रायंगल PQR मध्ये आता बेस PR घेतलेला आहे आणि हाईट मात्र काय घेतलेली आहे, QT घेतलेली आहे. ट्रायंगल तोच आहे, आता बेस आणि हाईटची नावं बदललेली आहेत. आता किमती दिलेल्या आहेत बघा. QR ची किंमत 6 आहे, PS ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हा ट्रायंगल PQR ज्यामध्ये QR बेस घेऊन PS हाईट घेतलेली आहे, तेव्हा बेस आणि हाईटचे व्हॅल्यू 6 आणि 6 दिलेले आहे. त्याच्यानंतर PR हा बेस घेतलेला आहे, हा PR ज्यावर QT हाईट आहे ती आपल्याला काढायची. लक्षात घ्या, इथे या प्रॉपर्टीचा यूज करायचा नाही आपल्याला. सिंपल आहे, जे आपण ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट आतापर्यंत अभ्यासलो, त्या सिंपल फॉर्म्युल्याचा यूज इथे करायचा आहे. तो 2 वेळा आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि मग सेगमेंट QT फाइंड करायचं आहे. बघा 2 वेळा कसा फाइंड करायचा आहे ते, दोन्ही वेळा हाच ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे आपल्याला, ट्रायंगल PQR. पहिल्यांदा आपण या ट्रायंगल PQR मध्ये QR जी किंमत 6 दिलेली आहे याला बेस म्हणू, PS जी 6 दिलेली आहे याला हाईट म्हणू. कारण QR वर हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या ट्रायंगल PQR मध्ये बेस माहित आहे, हाईट माहित आहे, एरिया काढता येतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस, बेसचं नाव QR आहे, इंटू हाईट PS. आणि मग किमती ठेवू, हाफ इंटू QR ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, PS ची व्हॅल्यू पण 6 दिलेली आहे. 2 3 जा 6 and 6 3 जा 18. लक्षात घ्या, युनिट दिला असेल तर स्क्वेअर, सेंटीमीटर, मीटर जे काही असेल ते येतं. दिलं नसेल तर स्क्वेअर युनिट असं आपल्याला युनिट लिहिता येतं. मग हा मिळाला एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या ट्रायंगल PQR चा एरिया आपल्याला या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने मिळाला. आता याच ट्रायंगल मध्ये PR हा बेस दिलेला आहे. बेस मी का म्हणतो PR ला, कारण याच्यावर QT हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. मग परपेंडिक्युलर QT कोणावर काढलेले आहे, PR वर. मग PR याला बेस म्हणता येईल आणि परपेंडिक्युलर QT याला हाईट म्हणता येईल. आणि मग आपल्याला बेस माहित आहे PR 12, हाईट QT काढायची आहे. आणि या ट्रायंगलचा एरिया आपल्याला आता माहित झालेला आहे या किमतीवरून. मग या एरियाचा आणि या बेसचा यूज करून आपण त्याच ट्रायंगलची हाईट QT काढू शकतो. पुन्हा याच फॉर्म्युल्याच्या सहाय्याने अगेन पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR, तोच ट्रायंगल आपण यूज करतोय, फक्त बेस आणि हाईटची नाव बदलतोय. हाफ इंटू आता बेस PR घेता येईल आणि इंटू हाईट QT घ्यायचं आहे. मग यामध्ये बघा आता एरिया दिलेलं काढलेलं आहे आपण, इथे वर मिळवलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 18 स्क्वेअर युनिट इथे फाइंड केलं होतं आपण. याची व्हॅल्यू ठेवू, आपला हाफ PR या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे आणि या ट्रायंगलची हाईट QT फाइंड करायची आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि हा 6 गुणाकारातला इकडे भागाकारात येईल आणि मग QT इज इक्वल टू हा 6 इकडे 18च्या भागाकारात येईल, 18 डिवाइडेड बाय 6. देयरफॉर QT इज इक्वल टू 3. युनिट दिलं असेल तर युनिट लिहायचं, नसेल तर 3 युनिट असं लिहिता येईल. या प्रकारे इथे आपण QT फाइंड केलं. बघा पुन्हा सांगतो, कन्फ्यूज होऊ नका. या ट्रायंगल मोठा PSR आपल्याला इथे अप्लाय करायचं नाहीये. दोन्ही एरियामध्ये तो सेम ट्रायंगल आपल्याला अप्लाय करायचं आहे, PQR आणि PQR. पण बदलायचं काय, पहिल्यांदा QR बेस घेतला,
हाईट टी एस घेतली, या ट्रायंगलचा एरिया काढला आणि मग याच ट्रायंगलच्या एरियाचा यूज करून हा पी आर बेस घेतलो, क्यू टी हाईट घेतलो आणि मग एरियाची किंमत ठेवून बेसची किंमत ठेवून क्यू टी या ट्रायंगलच्या हाईटची किंमत काढलो. या प्रकारे आपल्याला या आकृतीमधला सेगमेंट क्यू टी याची व्हॅल्यू मिळालेली आहे.